मन की बात या कार्यक्रमात व संसदेत देखील आदरणीय पंतप्रधान मोदी यांनी उल्लेख केलेल्या सुभाषितांचे तसेच सूक्तींचे संकलन असलेले एक पुस्तक संस्कृत भारतीच्या विदर्भ न्यासाने नुकतेच प्रकाशित केलेले आहे. या पुस्तकाचे नाव आहे उद्गाराहा. या प्रकाशन समारंभात बोलताना पंतप्रधान म्हणाले की सुभाषितातून आशय फार लवकर कळतो. एक लांबलचक भाषण ऐकूनही जे आकलन होत नाही ते एका सुभाषितातून पटकन समजतं, एवढी प्रगल्भता संस्कृत सुभाषितांमध्ये आहे, असंही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठासून सांगितलं. सुभाषित वैभवच्या या भागामध्ये असंच एक बहुमोल सुभाषित त्याच्या अर्थासहित सादर करत आहेत यामिनी प्रसाद वेलणकर. चला ऐकू तर एक अर्थवाही संस्कृत सुभाषित. लहानपणापासूनच आपल्याला खरे बोलण्याविषयी सांगितले जाते. सत्य हे मानवी जीवनाचे मूलभूत मूल्य आहे. सत्यामुळे व्यक्तीच्या जीवनात विश्वास, आत्मसन्मान आणि नैतिकता निर्माण होते. समाजाची उभारणी ही देखील सत्यावरच होते. असत्याने तात्पुरता फायदा होऊ शकतो, पण त्याचे परिणाम दीर्घकाळ घातक ठरतात. सत्य हे केवळ शब्दात नव्हे तर कृतीतही असावे. सत्याच्या मार्गाने चालणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने यशस्वी आणि दीर्घ आदर्श जीवन जगू शकते. अशा या सत्याचे महत्त्व सांगणारे एक संस्कृत सुभाषित मी आज आपल्या समोर सादर करीत आहे. सत्यमेव जयत्यन्ते नानृतं जयते क्वचित सत्येन धार्यते लोकः सत्यम धर्मस्य कारणम. सत्याचा शेवटी विजय होतो, असत्याचा कधीही जय होत नाही. सत्यामुळे संसार टिकून आहे आणि सत्यच धर्माचे मूळ कारण आहे. धन्यवाद.